करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. तर प्रथमतः सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं गरजवून सांगणारे सुभाषचंद्र बोस. करा किंवा मरा असा टोकाचा संदेश देणारे महात्मा गांधी. अशा अनेक महात्मांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन भारत मातेसाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा अनेक क्रांतिकारकांचे अनेक क्रांतिकारकांचे योगदान स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य आहे. मित्रांनो, कितीतरी क्रांतिकारकांनी तुरुंगवास भोगला आणि कितीतरी क्रांतिकारक ब्रिटिशांच्या गोळीचे बळी ठरले आणि तेव्हा जाऊन आपली भारत माता स्वातंत्र्य झाली. आज आपण मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने तिरंगा ध्वज फडकवतो, ते कारण या महापुरुषाच्या कार्यामुळे. मित्रांनो, स्वातंत्र्य दिनी अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीते, भाषणे याच्या स्पर्धा होतात. आपला भारत देश स्वातंत्र्य हा म्हणून महात्मा गांधींनी या सहकार चळवळीला सविनायक कायदेभंग आंदोलन केले. शेवटी महात्मा गांधींनी 1942 रोजी चले जाव आंदोलनास सुरुवात केली. सर्व नागरिकांना असा संदेश दिला, करा किंवा मरा असा टोकाचा संदेश दिला आणि तेव्हा जाऊन आपली भारत माता स्वातंत्र्य झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.